आज जे आहे ते शिवसेना शिंदे गटाचे जे माढा लोकसभेचे संपर्क प्रमुख डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे आज करमाळ्यामध्ये आलेले आहेत. काय सांगाल तुम्ही? आज पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतलेली आहे. नेमकं काय या बैठकीमध्ये काय सूचना देण्यात आलेल्या आहेत? पक्षप्रमुख आमचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी नुकत्याच काही दिवसापूर्वी पूर्ण राज्यामध्ये संपर्क प्रमुख म्हणून जे आमच्या संघटनेमध्ये जे पद आहेत ते संपूर्ण राज्यामध्ये सर्व संपर्क प्रमुखांची आमच्या निवड केलेली आहे. त्यामध्येच माढा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी ही माझ्यावर दिलेली आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी खरोखर प्रामुख्याने ह्या सर्व संपर्क प्रमुखांना नेमण्यात आलेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही सर्व संपर्क प्रमुख आपापल्या मतदारसंघामध्ये जाऊन पक्षवाढीचं काम करण्यासाठी आम्हाला जे शिंदे साहेबांनी आदेश दिलेले आहेत त्या पद्धतीने आम्ही प्रत्येक मतदारसंघात विधानसभा असेल लोकसभेच्या मतदारसंघामध्ये जाऊन आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आता पंचायत समितीच्या गणापासून आम्ही सुरुवात करणार आहोत आणि पक्षवाढीसाठी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी राज्यामध्ये आम्ही सर्वजण काम करणार आहोत. तुम्ही कुस्तीगीर आहात. आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये अनेक ग्रामीण भागामध्ये तालीम आहेत ते सध्या बकाल अवस्थेत पाहायला मिळतात. तर शिंदे साहेबांच्या माध्यमातून तुम्ही कुस्तीगीरांना कशा माध्यमातून न्याय दिला जाणार व ग्रामीण भागातील तालीम जे आहे त्या सुधारण्यासाठी कुठली ठोस भूमिका मांडणार आहे? प्रामुख्याने माझा हा प्रयत्न राहील की कुस्तीच असं नाही, संपूर्ण क्रीडा क्षेत्र असेल. क्रीडा क्षेत्रासाठी मी आता तुम्ही परवा बघितलं असेल आझाद मैदानला मी सत्तेमध्ये असून सुद्धा तिथे उपोषणासाठी एक दिवस बसलेलो होतो. गेल्या वर्षी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी उपोषण केलं की प्रत्येक खेळामध्ये एक राज्य एक खेळ एक संघटना आली पाहिजे किंवा ज्या तालमी असतील किंवा जे आपले शासकीय क्रीडांगण जे आहेत तालुका स्तरावरची क्रीडांगण आहेत ते अतिशय त्याची बिकट अवस्था झालेली आहे काही काही ठिकाणी. हे संपूर्ण सगळं मी यादी घेऊनच शिंदे साहेबांची जवळ बसलेलो आहे आणि लवकरच तालमी असतील व्यायामशाळा असतील किंवा अनेक जे खेळाडूंना खरोखर महाराष्ट्राचे खेळाडू तयार होतील अशा पद्धतीचा आम्ही जे एक नियोजित आराखडा तयार केला आहे शिवसेना पक्षानं. येणाऱ्या काळामध्ये तो आपल्याला अंमलात आलेला दिसेल. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक उद्योग असतील, तरुण बेरोजगार आहेत. त्यांना जे आहे ते कामाला हाताला काम देण्यासाठी कशा पद्धतीने तुमची भूमिका असणार आहे? सुरुवातीला आम्हाला जी जबाबदारी दिलेली आहे पक्ष संघटना जी मजबूत करण्याची जी जबाबदारी दिलेली आहे त्याची मला वाटते आज माझी दुसरी बैठक आहे. येणाऱ्या काळामध्ये माझी अनेक वेळा येणं जाणं इथे या ठिकाणी होईल. इथले अडीअडचणीत आमचे संजय बाबा इथं आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, ह्यांना प्रामुख्याने इथली सगळी परिस्थिती माहिती इथली स्थानिक लेवलची काय. येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण मिळून इथल्या ज्या अडीअडचणी आहेत युवकांच्या असतील उद्योगाच्या असतील हे सर्व आमचे मंत्री आहेत. उद्योग मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब आहेत, असे अनेक मंत्री आमचे की जे ग्रामीण भागाची ज्या ज्या समस्या आहेत तिथं म्हणजे त्या खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे आम्ही त्या सर्व समस्या घेऊन आम्ही त्यांच्यासमोर बसून जास्तीत जास्त इथली प्रामुख्यानं मला जी लोकसभेची जबाबदारी दिलेली आहे पक्ष मजबूत करण्याबरोबर जी सामान्य लोकांची जेवढी कामं करता येतील तेवढे करण्याचा मी प्रयत्न करतो. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जे आहेत ते शेतीसाठी जलसिंचनाच्या अनेक दिवसाचे जे आहेत ते अनेक प्रकल्प देखील प्रलंबित आहेत. शेतीच्या पाण्याचा देखील प्रश्न मोठा गंभीर पाहायला मिळतो. सांगोला असेल, करमाळा असेल, माढा असेल या भागामध्ये. त्याकडे कसं बघताय? मी आता तुम्हाला एवढंच सांगेन, आज मला जी पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी दिलेली आहे पक्ष संघटन मजबूत करण्याची, त्याचबरोबर इथल्या ज्या अडीअडचणी आहेत सामान्य लोकांच्या असतील, युवकांच्या असतील, शेतकऱ्यांच्या असतील, पक्ष मजबूत करण्याबरोबर आम्ही ह्या गोष्टींकडे लक्ष देऊन ह्या सर्व समस्या येणाऱ्या काळामध्ये सर्व आम्ही पदाधिकारी शिंदे साहेब असतील सर्व आमचे मंत्री असतील यांच्या पुढे मांडून हे लवकरात लवकर आम्हाला पण हे माहिती आहे की आम्ही जोपर्यंत सामान्य लोकांचे काम करत नाही तोपर्यंत आमचा पक्ष मजबूत होणार नाही. मग प्रामुख्यानं आम्ही त्याच्याकडे लक्ष केंद्रित करणार आहोत, विकास कामांकडे जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ते केल्यानंतर आपोआप आमचं पक्ष संघटन मजबूत होणार आहे आम्हाला त्याची कल्पना आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये अगदी तळागाळापर्यंत शिवसेना शिंदे गट कशा पद्धतीने पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहात? आता मी सांगितलं तुम्हाला त्या पद्धतीनं की पंचायत समितीच्या गणाच्या प्रत्येक पंचायत समिती गणाचं आम्ही नियोजन केलेलं आहे. थोड्या दिवसानंतर 1 महिना 2 महिन्यानंतर गेला आज आपली जनगणना चालू आहे. जे आमचे BLA असतील ते नेमणुकीचं काम चालू आहे आता पक्षाचं. हे एकदा आपली 1 महिन्याचं 15 एप्रिल ते 15 मेचा हा कार्यकाळ संपला की नंतर आम्ही प्रत्येक गावामध्ये ज्या ठिकाणी शाखा आहेत त्या शाखा मजबूत कशा करता येतील आणि जिथं काही अजून जिथं खरोखर पक्षाची बांधणी म्हणजे कमजोर आहे तिथे जाऊन आम्ही
शाखा उघडण्यापासून सुरुवात करणार आहोत. आपण पाहतो की माढा लोकसभा जे आहे ते त्या संपर्क प्रमुख आपली निवड झाली आहे. नेमकं या संपर्कामागे 2029ची लोकसभा निवडणूक लढवण्याची आपली तयारी तरी सुरू नाही ना? नाही, आपण प्रामुख्यानं शिवसेना पक्षाला तुम्ही आता शेवटी आज रिपोर्टर आहात त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने ओळखता की निवडणुका असू दे नसू दे, शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना काय काय कामं केली. आज कुठलीही निवडणूक नसताना आज आम्हाला प्रामुख्यानं जर संपर्क म्हणून ज्यावेळेस आमची निवड झाली त्यावेळी पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबर तिथल्या विकास कामांवर काय काय करावं लागतं हा सुद्धा रिपोर्ट आम्हाला आज वरती पक्षाला द्यायचा आहे की ह्या बाबा ह्या भागामध्ये ही कामं विकास कामं केली पाहिजेत तर तिथल्या लोकांना त्याचं समाधान मिळेल. ही जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे. त्यामुळे इलेक्शन आता 3 वर्ष कोणतंच नाही. त्यामुळे ते मला तर वाटत नाही की इलेक्शनचा दृष्टिकोन पुढे ठेवून शिंदे साहेबांनी आम्हाला हे आदेश दिले. पक्ष मजबूत झाला पाहिजे हे 100% आमची शिवसैनिक म्हणून आमची भावना आहे, पक्ष प्रमुखांची ती भावना आहे. पण विकास कामं झाली पाहिजे आणि तिथल्या स्थानिक लोकांना त्याचा समाधान मिळालं पाहिजे ही ह्याच्या पाठीमागची भूमिका आहे. नक्कीच आपण पाहतोय की माढा लोकसभा मतदारसंघामधील जे आहे ते संपर्क प्रमुख चंद्रहार पाटील यांनी जे आहे ते करमाळ्यामध्ये जे आहे तो आज आढावा बैठक घेतली असून माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक जे प्रश्न आहेत ते प्रश्न जे आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व जे पक्षातील मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे जे आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिलेली आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.